प्रेझेंटेशनचा तो सगळ्यात शेवटी सादर करूया आणि हा जो भाग आहे तो आपण आधी सादर करूया, म्हणजे आपण जे बदल केले ते व्यवस्थित नीट चांगले समजले जातील. मार्केटिंग टीमने सांगितलं होतं तसंच सगळं करून दिलं. तरी एकदा तू बघ, मला सांग कसं वाटतं. वाव, ग्रेट, अमेझिंग. चांदेकर, बरं झालं त्या दिवशी तू गाणं गायलास. म्हणजे तू गाणं गायलास म्हणून माझी मनस्थिती खरंच छान झाली. मला फ्रेश वाटलं आणि म्हणून मी वेळेत काम पूर्ण करू शकले. नाही तर काही शक्य नव्हतं रे. ते तू मुद्दामून म्हणतेस कळतंय मला. तू माझ्या गाण्यामुळे इरिटेट झाली होतीस. मी अगदी खरं खरं सांगते, शपथ. तुला काय मी वेडा वाटलो का? नाही, गाण्यातून मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या नसतील कदाचित, पण कोण काय बोलतंय त्यामागे त्याच्या काय भावना आहेत हे मला चांगल्याच कळतात. आणि तू तुझ्या आईशी फोनवर बोलताना मी ऐकलं तू मस्करी करत होतीस माझी. असं काय करतोयस तू? अरे चांदेकर, मी म्हणजे आईशी फोनवर बोलताना केली तुझी थोडीशी मस्करी, पण मी मुद्दाम केली. आणि काय फरक पडतो त्यांनी? हे बघ, तू गाणं सुरात गायलास काय किंवा नाही गायलास त्याने काहीच फरक पडत नाही, कारण तुझा हेतू तर साध्य झाला ना. हे बघ, तू गाणं गायलास म्हणून माझा मूड फ्रेश झाला, म्हणून मी काम पूर्ण करू शकले. आता तूच म्हणालास की नाही की युअर ग्रेट, युअर अमेझिंग. नाही, मी असं नाही म्हटलं. मी डिझाईन्स म्हणालो वाव, ग्रेट, अमेझिंग. मी असं नाही म्हणालो युअर ग्रेट, युअर अमेझिंग. कळलं. तर अशा तऱ्हेने तू गाणं गायल्यामुळे माझं काम वेळेत पूर्ण झालेलं आहे. पण मला एक गोष्ट कळली चांदेकर, नेहमी असं सुरात गाणं म्हणण्यापेक्षा कधी कधी असं विनोदी पद्धतीने गाणं गायलं ना की जास्त करमणूक होते. अरे ठीक, सॉरी. आता मी हा विषय इथेच थांबवतो. ओके, चल. ऑफिसला जाणार आहेस नाही? अरे माझ्याकडे बघून माझ्या शब्दांखातर आबांनी तुला ऑफिसला यायची परमिशन दिली म्हणून विचारलं. हे नाही ना, गप्प बसा. तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय ना हे मला व्यवस्थित कळतंय. तुझ्या घरचे ओळखत नसतील ना तितकं चांगलं तुला आता मी ओळखायला लागलोय. डार्लिंग, अरे प्लीज उगाच चिडू नकोस ना. तूच विचार कर ना, असे बोलले तर चुकीचं होतं का? मला हात लावायचा नाही. आबा काल तुझ्या बाजूने बोलले म्हणून तू कशी बरोबर आहेस हे तू मला नाही सांगायचं. हे तू सगळं मुद्दाम करतेस माझ्या विरोधात. मान्य, मी केलं हे सगळं मुद्दा. पण लक्षात घे ना, तू जर काम करतोस असं त्यांना नाही दिसलं तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत. आपल्याला इकडे राहायला मिळेल, खायला प्यायला मिळेल सगळ्यांबरोबर, पण तेही उपकार म्हणून. पण असं उपकारांवर जगायचंय का? तू मेहनत करून पैसे कमवतोस असं जर यांना दिसलं नाही ना तर आपल्याला सतत त्या कलाकडून आणि अद्वैतकडून पैसे घ्यायला लागतील. आणि ते देतील नाही, पण उपकार म्हणून. माझं विजन खूप क्लिअर आहे. आय डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज. मला आता काही महिन्यातच बाळ होणार आहे. मला स्वतःला मेंटेन करायचं आणि त्यासाठी मला खूप खर्च होणार आहे. अरे आता सुद्धा मी जे प्रोडक्ट्स वापरते ना त्याचा महिन्याचा खर्च 50,000 आहे. मला आता काही दिवसातच प्रेग्नन्सी वॉर्डरोब सुद्धा चेंज करायला लागणार आहे आणि त्यासाठी मला खूप पैसा लागणार आहे. हे बघ, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आणि माझी प्रत्येक इच्छा तू पूर्ण करशीलच ना. प्लीज बबलू, ऐक ना, अशी एवढी इच्छा पूर्ण कर ना. हे बघ, वाटल्यास माझ्या खर्चाचं वगैरे बाजूला राहतं, पण तुझी स्वतःची अशी काही ड्रीम्स असतीलच ना, गोल्स असतीलच ना. लाईफ मध्ये एन्जॉयमेंट असते, पण फक्त एन्जॉयमेंटच नसते, काम सुद्धा करायला लागेल ना. ए गप, जास्ती बोललीस ना तर तुझी लायकी दाखवून द्यायला मला वेळ नाही लागणार. राहुल, कुठे चाललायस एवढा तावा? काय झालंय? इरिटेट केलंय त्या मुलीने मला. डोक्यात गेली ती माझ्या. कोण आहे ती? नाही ना, माझ्याच घरी येऊन मलाच डॉमिनेट करते. मला म्हणते की ती काल जे काय बोलली ना ते सगळं बरोबर आहे. ही कोण आहे मला सांगणारी? चांगला ऐकून आलोय मी तिला, लायकी दाखवली मी तिची. राहुल रिलॅक्स. तुला खरं सांगू का, मला असं वाटतं नाही ना काल जे बोलली ते बरोबरच होतं. मॉम तू सुद्धा. बरं ते जाऊ दे. बरं मला तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम. काय? चांदेकर ज्वेलर्सची सॅलरी क्रेडिट झाली आहे सगळ्यांच्या अकाउंटमध्ये. मला त्या लिस्टची इन्फॉर्मेशन हवी आहे आत्ताच्या आत्ता. तू काढून दे. बघतो नाही, काढून देतो. आणि राहुल, कोणतीही रिस्पॉन्सिबिलिटी तुला मिळते ना ती 100% पूर्ण कर. नाहीतर बघ, सगळ्यांसारखं मलाही वाटेल की तू कुठलं काम नीट करतच नाहीस. अरे ओके तरी म्हण. ओके. बरं झालं बघा, आज मेडिकल वरनं हे तरी एवढं औषध आणलं, म्हणजे काही नाही तरी निदान डोळ्याला तरी आराम मिळालो, गार वाटेल. पण याने ऑपरेशन कसं टाळता येणार? ऑपरेशन तर करावंच लागेल ना. अगं आता पास कर सगळे. तुझं तर डोळा चांगला आहे ना. बघ जरा डोळा उघडून परिस्थिती. ऑपरेशन करण्यासारखी आहे का परिस्थिती आपली? आता औषध आणायला पैसे आहेत आपल्याकडे. ऑपरेशन करायला निघाली आणि ऑपरेशन केल्यानंतर 3 महिने खाडा आहे तो आहे, तो खटा येगा. काय करायचं आपल्याला? मी एक सांगतो सांगितलं, आपल्या डोईवरचं एक कर्ज पेट असतं आणि आपला एक घर त्यात सुट असतं. या ऑपरेशनचा विचार करणार नाही, सांगून ठेवतो. काय दगडावली वेग आहे आता ह्यो विषय. पण आपली कला खरंच लई करते आपल्या घरासाठी. तिथं होती तेव्हा कुणाला बी कशाची कमी पडू दिली नाही. आणि आता सासरी जाऊन तिने एवढं कमावलं, पण समजे पैसे हितच आणून दिले बघा आपल्याला. मी म्हणलं तिला स्वतःची हाऊस बोट कर बघा, पण नाही म्हणली. आता ती तिकडं जास्तीचं डिझाईनचं काम करत राहणार फक्त आपलं कर्ज फेडण्यासाठी. आणि आता त्यावर हे
डोळ्यांचं ऑपरेशन. मॉम, काम झालंय. पण मगाशी तुम्हाला असं का म्हणालीस? काय राहुल, तुला महत्वाचं काम सांगितलं होतं ना, ती लिस्ट मिळाली का तुला? आणि ही सगळी प्रश्नोत्तर नंतर करू शकतो आपण. फॉरवर्ड केली तुला, बघून घे. चला खरे, तुला सॅलरी क्रेडिट झाली तर वा, हातात प्रूफ आलाय म्हणजे अर्ध काम झालं. आता हे पैसे नेमके कुठे जात आहेत हे पाहिलंच पाहिजे, म्हणजे उरलेलं काम करता येईल. मीनाताई, ये ये ये, तू कशी येते? अगं सहजच आले होते, बस ना. ताई, तुला बरं वाटतंय ना ग? तुला काही खायला हवंय का? मी काही खायला करून देऊ पटकन? नाही नाही नको, सध्या मला काही खायला वगैरे नको. ऍक्च्युली तू खाली जे बोललीस ना, मी त्याबद्दलच तुला विचारायला आले होते. मला वाटलंच होतं ताई, तू जरी दाखवत नसलीस ना तरी तुलाही काहीतरी फरक पडलाय हे मला जाणवलं. बरं झालं आलीस तुला. ताई बघ ना ग, कशी परिस्थिती उद्भवली आपल्याला. ज्या घरात आपण जन्माला आलो, लहानाच्या मोठ्या झालो, जे घर इतक्या आठवणीने भरलंय, ते घर आता विकायची वेळ आली ग आपल्याला. तुला आठवतंय ताई, आपण त्या अंगणात किती मज्जा केली, किती धमाल केली. उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगणामध्ये गाद्या घालून वर चांदणं बघत झोपायचो, गोष्टी ऐकायचो, किती खेळायचो. आळीतली मुलं तर आपलं अंगण मोठं म्हणून आपल्याकडेच खेळायला यायचं. तुझी लंगडी तर किती फेमस होती सगळीकडे. कला अगं, आता त्या जुन्या आठवणींविषयी काय बोलायचं ना, ते असू दे. मला तुला हे विचारायचं होतं, मम्मा बाबा सध्या पैशांची जुळवाजुळव कशी करणार आहेत, म्हणजे काय सोय करणार आहेत ते? तुला तर माहितीये ताई, काजू आता जॉब करते, त्यामुळे थोडेफार पैसे ती कमवते. आई बाबा तर मिळेल ते काम करतात ते पैसे मिळवण्यासाठी. मी इथे डिझायनिंग करते, त्यामुळे मला इथे जे काही पैसे मिळतात ते सगळे मी आई बाबांना देते कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी. आता तरी 2 महिन्याचे हप्ते फेडले, आता बघूया. अच्छा, असं आहे तर. दिलेल्या पैशांनी ह्या वेळेचा हप्ता भरला असेल का बाबांनी? कला, सरोज वहिनीला बघितलंस का ग? आज सकाळी त्या आजोबांना म्हणत होत्या की त्या पेढीवर जाणार आहे का? काही काम होतं का त्यांच्याकडे? हो ग, तिच्या शुभ हस्ते तुझंच पांडव फोडायचंय. नाही, चालू द्या तुमचं काय चालू. या वहिनीला पण आज सकाळी सकाळीच पेढीवर जायचं होतं. नाही, या कलाला असं सोडता का म्हणे, काहीतरी अकडम तिकडम केलंच पाहिजे. पार्सल आले. थँक्यू. पेनकिलर एवढ्या? नैनाताई तर प्रेग्नन्सी पेनकिलर घ्यायच्या नसतात. नैनाताई, नैनाताई, काय झालं? का फुफटली ही कला? नैनाताई खाली आहे पटकन. अगं कला, काय झालं? एवढ्या का हाका मारतेस तिला? अगं पेनकिलर. काय झालं कला? कशाला उगाच माझ्या नावाने ओरडतीयस? किती दचकले माहितीये? हे पार्सल तू मागवलंस, त्यावर माझं नाव आहे म्हणजे ऑब्व्हियसली मीच ऑर्डर केलं असणार ना. काही पण ह्या पेनकिलर आहेत. ही तुझी मल्टीव्हिटॅमिनची गोळी नाही अगं. अरे देवा, पेनकिलर्स नाही ना अगं, प्रेग्नन्सी पेनकिलर्स घेत नाहीत. आणि तसंही डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलीच गोळी घ्यायची नसते. नाही ना ताई, तुला विसर पडतो का ग तू प्रेग्नंट असेल? काय बेजबाबदारपणा आहे हा? रोहिणी, तुझ्या सुनीला काय कळतं का? कशाची पोचच नाही तिला, आणि ती असं वागते हे ठाव आहे. आता तुला डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागणार तिच्याकडे. व्हॉट इज दिस? नाही ना पेन किलर्स मागवल्यात तू का? अगं प्रेग्नेंट ना, निदान स्वतःच्या होणाऱ्या बाळाचा तरी विचार कर. ही कला पण ना ती डोळे लावून बसलेली असते माझ्याकडे. आता त्या डिलिव्हरी बॉयला सुद्धा हे पार्सल तिच्याच हातात द्यायचं होतं का? आय एम सॉरी डिअर, जरा चिडलेस मी. आणि प्लीज माझ्या चिडण्यामुळे तू स्वतःला स्ट्रेस करून घेऊ नकोस. फक्त
पेन किलर. ओके. ताई मला एक प्रश्न आहे. आता अजून काय, तू नक्की प्रेग्नेंट आहेस ना? लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये कला अद्वैतला बोलते की माझ्या आईवडिलांनी माझ्या लग्नात जे दागिने दिले होते मला ते हवे आहेत, म्हणजे ते दागिने विकून मी आईबाबांना खर्चासाठी पैसे देईल. आता ते सगळं नैना आणि रोहिणी दोघीही ऐकतात. तर रोहिणी नैनाला घेऊन बाजूला जाते आणि बोलते की ज्यावेळेस कला तुझ्या आईबाबांना उद्या पैसे द्यायला जाईल त्यावेळेस तू तमाशा उभा कर. आणि इकडे कला अद्वैतला बोलते की आता मी हे पैसे उद्याच आईबाबांच्या हातात घेऊन जाईल. तर आता नैना आणि रोहिणी कशा प्रकारे तमाशा करतील हे पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईकही करा. धन्यवाद.